तर खूप आनंद वाटतो की तुम्ही सर्वजण आमच्या दाजींवरती इतकं प्रेम करू शकता. मी इथं राजाराम कॉलेजमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी शिकत होतो. त्याच्या वेळेला का तर हे डिपार्टमेंट मला माहीत होतं. फक्त एवढ्यासाठीच माहीत होतं की इथं आमच्यावरती लक्ष ठेवणारा, आमच्यावरती नियंत्रण ठेवणारा, मला गाईड करणारा असं कुणीतरी इथं आहे. आणि मग कधी डबा देण्याच्या निमित्ताने, कधी एखादं पुस्तक नेण्याच्या निमित्ताने इथून बाहेर एवढंच फक्त डिपार्टमेंट माहिती होतं. आतला भाग फारसा माहीत नव्हता. मला ते सेवानिवृत्त होतात याचा एका बाजूला खूप अभिमान आणि आनंद आहे. त्याचं कारण इतकंच आहे की आपल्या सगळ्यांना माहीत असावं कदाचित. कारण याच्यापूर्वी तुम्ही ज्या पद्धतीने आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहतात, एकमेकांशी छान बोलत आहात, तुमचं सगळ्यांचं मैत्रीपूर्ण असं रिलेशन्स आहे, त्याच्यावरून आमच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला कदाचित माहिती असेल. पण माझी ताई जी आहे ती, माझं गाव एडेनिपाणी, तर एडेनिपाणी गाव हे जवळजवळ 5 ते 6 हजार लोकसंख्येचं गाव आहे. पण या गावांमध्ये आमच्या गेल्या 25-30 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की तिथं मुलींनी फारसं शिकायचं नव्हतं. मुलींनी शिकायचं नाही, किंबहुना घराच्या बाहेर फारसं पडायचं नाही आहे. साधारणतः 15-16 वर्ष झाली की लग्न आणि तिथून पुढे संसार. इतकं सगळ्यांच्या गावांमध्ये जी परिस्थिती असते तीच आमच्याही गावांमध्ये परिस्थिती होती. आणि या परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाने ताईला पहिल्यांदा पदवीधर केलं होतं. म्हणजे त्यावेळच्या काळांमध्ये ही पदवीधर आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी आमच्या गावातली पहिली महिला आहे. ती पहिली मुलगी आहे. आणि त्याच्यानंतर आमचं उच्च शिक्षित असणारी सगळे पाहुणे, कुटुंबीय याच्यामध्ये आम्हाला मिळालेले जे दाजी आहेत ते डॉक्टर प्रकाश पाटील. त्यावेळी ते डॉक्टरेट नव्हते, पण वारणा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्याच्यामुळं आमच्या गावांमध्ये एक आदराचं स्थान आहे की उच्च पदवीधर झालेली आमच्या गावातली पदव्युत्तर झालेली मुलगी आहे आणि तिचा नवरा हा प्राध्यापक आहे. म्हणून अक्षरशः दाजी आमच्या गावांमध्ये आले की आमचे सगळे मित्रमंडळी, आमच्या गावातले गल्लीतले सगळे लोक असे उत्सुकतेने बघायचे की हा प्राध्यापक असणारा नवरा कसा असतो. पण यांचं व्यक्तिमत्व हे खूप साधं, सिंपल, की हे पाहुणे म्हणून कधी फारसे असे गावांमध्ये यायचेच नाही आहेत. अत्यंत साधी राहणीमान होती, स्कूटी होती. आणि अशा एका ह्याच्यामध्ये की ते स्वतःचं साधं राहणीमान पण उच्च विचारसरणी, आपली विद्वत्ता सातत्याने जोपासणारे, नव्या नव्या संकल्पना रेखाटणारे आणि समाजासाठी नाही, आपलं कुटुंब समृद्ध करता करता इतरांनाही कसं समृद्ध करावं याच्यासाठीचं त्यांचं राहणीमान होतं. आम्हाला खूप अभिमान वाटतो की त्याच्यानंतर ते टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलं, PhD प्राप्त केली. आणि या PhD प्राप्त केल्यानंतर आमच्या कुटुंबातले ते सर्वात आदर्श असे आमचे दाजी होते आणि आहेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आदरणीय ताईंनी ज्या पद्धतीने व्याख्यान आपलं सांगितलं किंवा ज्या पद्धतीने आपले विचार मांडले, खरंच आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. त्याचा एक सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे की फॉलोअप घेणे. तो आजही घरात पण तसाच असतो आणि प्रत्येक ठिकाणी तो तसाच राहतो. याच्या पुढेही तो फॉलोअप राहावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. कारण त्यांनी मनांमध्ये ज्या गोष्टीची ध्येय ठेवलेली आहेत, जे ऋणानुबंध आहेत, या सगळ्या गोष्टी जपताना ते एका बाजूला आपल्या नोकरीमध्ये त्यांनी कधीही तडजोड केलेली आम्ही आतापर्यंत बघितलेली नाही. म्हणजे मुलाचं लग्न असू दे, पाहुण्यांमध्ये लग्न समारंभ, दुःखद कार्यक्रम, कोणत्याही गोष्टी असतील, तिथे जर 12 वाजता कार्यक्रम असेल तर ते 10:30चा क्लास इथला घेऊन 12च्या कार्यक्रमाला तिथे वेळेत उपस्थित राहणार अशी त्यांची असणारी आतापर्यंतची ख्याती होती. आणि शिवाय तिथं जेवण आठवून इथं जर 1 वाजता दुपारी क्लास असेल तर तिथल्या सगळ्या लोकांना ऍडजस्ट करून 1 वाजता इथं कसं पोहोचायचं याचंही त्यांचं नियोजन परफेक्ट असायचं. त्याच्यामुळं त्यांनी आतापर्यंत आपल्या कर्तव्यांमध्ये कधी कसूरता आणली आहे असं आम्हाला कधीच जाणवलेलं नाही. पण दुसरी बाजू अशी ती म्हणजे की कुटुंबांसाठी वेळ दिला गेला नाही असंही त्यांनी कधी केलेलं नाही. म्हणजे बरीच माणसं अशी असतात की एका बाजूला नोकरीच्या मागे लागली की फक्त ती नोकरीच करतात, दुसऱ्या बाजूला कुटुंब उघड्यावरती होतं. तर तसं नाही त्यांनी केलेलं की एका बाजूला कुटुंब सांभाळणं, नातेवाईक सांभाळणं, आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पेलणं आणि या सगळ्या याच्यामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी याच्यामध्ये फारकत न करता आपली असणारी नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कसोटीने करणं आणि इतरांना खेडोपाड्याच्या मुलांना मदत करणं. म्हणजे आता मुना जशी इथे आहे तसं आमच्या सगळ्या पाहुण्यांमधले, नातेवाईकांमध्ये ज्यांना कोणी इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, ज्यांना कोणी विषय कठीण जातो आहे, साईड बदलायची आहे, साईड घ्यायची आहे, अनेक गोष्टी करिअरच्या माध्यमातल्या असतील तर त्या सगळ्या यांना विचारपूस केल्यानंतर पुढे जातात. आणि याच्याशिवाय आज आम्ही कोण आहोत याला काही महत्त्व नाही आहे. पण आम्ही जे आहोत
त्याच्यामध्ये यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये नातेसंबंध ठेवताना सुद्धा ते मेहणार आणि आम्ही त्यांचे दाजी अमकं तमकं हे असं कुठलंही नातं न ठेवता मी आज त्यांच्याशी कोणत्याही विषयावरती बोलू शकतो, कोणत्याही विषयावरती आम्ही गप्पा मारू शकतो, एकमेकांची दुःख जाणून घेऊ शकतो. तर मैत्रीपूर्ण राहणं हा सगळ्यात त्यांचा जवळचा आणि चांगला गुण आहे. त्याच्याबद्दलही आम्हाला रास्त अभिमान आहे. याच्या पुढे खरं तर त्यांचं कुटुंब हे खूप आनंदीच आहे. जबाबदारी आता खरंच कमी झालेल्या आहेत. मुलं विशेषतः खूप चांगली शिकली याच्याबद्दलही आम्हाला खूप अभिमान वाटतो. कारण कुटुंबांमधली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी असते ती की मुलांना स्वतःच्या घडवणं, दिव्याखाली अंधार होऊ नये अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दिव्याखाली आपल्या स्वतःच्याच नाही तर नातेवाईकांच्या कुठल्याही मुलाला त्यांनी आता बाहेर सोडलं आहे. अशी परिस्थिती झाली. त्यांना प्रत्येकाच्या मुलाला डेव्हलप कसं करता येऊ शकेल याचाही विचार त्यांनी खूप चांगला कौशल्याने केलेला आहे. कुटुंबातली सगळीच लोक समृद्ध आहेत, ती विचाराने आहेत, मनाने आहेत. जाताना मी एवढंच म्हणेन की जसं आता मुलाला म्हणाली की काहीतरी गुरुला जाताना देऊन जावं, तर आपला देण्याचा अधिकार नाही, तो घेण्याचा अधिकार जास्त आहे. आम्ही तुमच्याकडून एवढंच घेतलं आहे ते म्हणजे की आता आंब्याचा सीझन चालू आहे. आंबा ज्या वेळेला छोटा असतो, कैरी असते, त्याच्या वेळेला ती अगदी झाडाला नुकतीच लागलेली कैरी असते, त्याच्या वेळेला ती जर खाल्ली तर ती एकदम तुरट लागते, फारशी खावीशी वाटत नाही. जरा तो आंबा आणि मोठा व्हायला लागला की तो आंबट लागतो, मुलांना विशेषतः खावासा वाटतो. अजून थोडं मोठी झाली, कोय बनायला लागली की तीच कैरी असते ती आंबट गोड लागायला लागते. अजून कैरी पक्व झाली, त्याच्यामध्ये आंब्याची कोय तयार झाली की ती परफेक्ट आंबट गोड अशी छान लागते की ज्याचा मुरंबा तयार होतो. आणि पुन्हा तो आंबा पक्व झाला, गोड झाला की तो आंबा हळूहळू मऊ होतो आणि तो पूर्ण गोड होतो. म्हणून पिकलेला आंबा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. सेवानिवृत्त होणं म्हणजे काय असतं, तर सेवानिवृत्त होणं म्हणजे वय वाढवणं नसतं, तर ते परिपक्व होणं असतं. मला अपेक्षा आणि आशा आहे की आमचे दाजी पहिल्यापासूनच परिपक्व आहेत. आता ते अधिक परिपक्व होतील. कुटुंबांमध्ये अट्टासाची भूमिका न ठेवता आनंदाची भूमिका नक्कीच जोपासतील आणि फॉलोअप कमी करतील. कारण फॉलोअपची जबाबदारी ती आता आमच्यावरती सोपवतील आणि आपण आपलं आयुष्य खूप आनंदी, सुखी, समाधानी आणि एन्जॉयबल करतील याच्यात शंका नाही. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर सरांची चिरंजीव श्री चैतन्य आपलं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. मी काही प्रिपरेशन केलेलं नाही आहे आणि मी चांगला वक्ता पण नाही आहे, पण जे पण माझ्या मनात एक दोन शब्द आहेत ते फक्त या निमित्तानं मी बोलू इच्छितो. तर प्रथमतः मी विभागाचा आभार मानू इच्छितो की त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे एवढ्या कोरोनाच्या काळात. पण जर घ्यायचं तर रिटायरमेंटकडं, तर मला एक किस्सा आठवतोय. ज्यावेळी ॲडमिशन सुरू असतात त्यावेळी पप्पांचं फोन कायम वाजत असतं, कारण की पेपरमध्ये नंबर दिलेला असतोय, इकडे नंबर दिलेला असतोय. आम्हाला पण सगळं पाठ झालेलं असायचं, काय काय प्रोसिजर. त्यामुळे त्याचं जे डेडिकेशन आहे एक पण कोण चुकवत नव्हतं. जर कोणत्या पण पालकाचा आला, विद्यार्थ्याचा आला आणि त्यांचे क्वेश्चन एकदमच आपल्यासाठी भरपूर बेसिक असतात. जे त्यांच्यासाठी मोठे क्वेश्चन असतात पण आपल्यासाठी भरपूर बेसिक क्वेश्चन असतात. पण तरी पण एकदम पेशन्सनं ते त्या पालकाला, विद्यार्थ्याला व्यवस्थित माहिती पुरवत होते. आता रिटायरमेंटच्या नंतर त्यांनी गाडी 5व्या गिअरमधून 4थ्या गिअरमध्ये घ्यावी, 4थ्यामधून 3ऱ्यामध्ये निवांत राहावं. माझी इच्छा आहे की त्यांनी भरपूर फिरावं, भरपूर एन्जॉय करावा, भरपूर आपले छंद आहेत ते जोपासावेत. जसं त्यांना शेतीचा छंद आहे तर ते आता ते जोपासणारच आहे. तर या निमित्तानं मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आरोग्यदायी भरभराटीचे जावं. धन्यवाद चैतन्य सर. एक खास उल्लेख असा करावा असा वाटतो की सर तुम्हाला
चालेल की नाही मला माहिती नाही, कारण की शक्यतो सर प्रसिद्धीपासून अलिप्त राहतात. पण तरी सुद्धा सर तुमचा एक चांगुलपणा म्हणून मी सांगतो की सर 2 कोविड सेंटर्सला अगदी सरळ हाताने मदत करत आहेत. ती अमाऊंट खूप मोठी आहे, मी अमाऊंट काही सांगत नाही, पण एक सध्याचं जे वातावरण आहे बाहेर खूप बिघडलेलं आहे. आपण मास्क शिवाय घराबाहेर पडत नाही आहोत, खूप काळजी घेत आहोत, एकमेकांपासून अंतर ठेवून राहत आहोत. आणि अशा एवढ्या वाईट परिस्थितीत सर सरळ हाताने 2 मोठ्या कोविड सेंटर्सला चांगली आर्थिक मदत करीत आहेत आणि ते वस्तू घेऊन देणं वगैरे ते पण करत आहेत. तर याबद्दल आपण एकदा सरांसाठी खास यानंतर मला असं वाटतं की सर आपण आम्हाला मी कुठे सांगायचं राहून गेलो. पप्पांच्यावर आई पण आज रिटायर होतात असं म्हणलं तरी पण चालेल. ती सकाळची गडबड आहे, अभिनंदन त्यांनी पण तेवढं त्यांच्याकडे. तुम्ही अध्यक्ष आहात ना, काय अध्यक्ष समारोप करू शकतो. नाहीतर आधी तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं असेल, मनोगत सर. माझे मित्र पाटील सर, पाटील बहिणी, सरांचं कुटुंबीय आणि सर्व माझे सहकारी शास्त्र विभाग. आज पाटील सर सेवानिवृत्त होत आहे. पाटील सरांचा आणखी माझा संपर्क आपणा सर्वांच्यापेक्षा जास्त आहे. मी 1991 साली इथं जॉईन झालो आणि बहुतेक सर 92ला पेनमध्ये जॉईन झाले. तुम्ही इकडं 93 आला शांगल. पण इथं यायच्या आधीसुद्धा सरांचं आणखी माझं फोनवर कम्युनिकेशन होतं, माहिती होतं मला पाटील सर आपल्याकडचे आहेत, तिथं आहेत आणि फोनवर आपण कम्युनिकेशनचं बोलणं व्हायचं. नंतर सर इथं 96ला आले. आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं शास्त्र विभागाला ॲडमिशनचं काम असायचं, ॲडमिशनला एकत्र असायचं. किंवा सरांचा स्वभाव म्हणा की नवीन कुणी असेल तर त्याच्याशी स्वतःहून जायचं, ओळख करून घ्यायची, त्याच्याशी बोलायचं, चर्चा करायची. अशी होत चर्चा व्हायला लागली आमच्या दोघांची. आणि आम्ही एक गट मित्र झालो त्याच वेळेला. कारण काय तर माझे जे काही गोष्टी असतील ह्या मी सगळ्या सरांशी शेअर करायचो. सरसुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या शेअर करायच्या. इव्हन पर्सनल ज्या काय असतील त्यासुद्धा. सर तेव्हा जेव्हा इथं आले थोडंसं असं लंगडत चालायचं. आता थोडंसं कमी झालेलं आहे. सर काय झालेलं आहे तर अलिबागला असताना, पेनला असताना त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या पायामध्ये इथं अजूनसुद्धा रॉड घातलेला आहे. मोठा ॲक्सिडेंट झालेला होता कॅनेडी कोंडावरून. आणि तो रॉड अजूनही त्याच्यामध्ये आहे. मग नंतर असं बोलत बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. सरांना स्टोनचा सुद्धा त्रास आहे. आणि आत्तापर्यंत सरांची माझ्या माहितीनुसार लहान मोठी अशी 12 ऑपरेशन्स झालेली आहेत. 12 ऑपरेशन्स झालेले आहेत. आता ह्या एवढी 12 ऑपरेशन्स मुख्य प्रॉब्लेम आहे. किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे पायामध्ये रॉड हे एवढं सगळं असूनसुद्धा ही व्यक्ती आपल्या कर्तव्यात कुठंही कधी त्याचं कसूर करत नाही. त्याच्याबद्दल हे घेत नाही, म्हणजे सवलत घेत नाही. मला त्रास होतो, हे होतो किंवा रजेवर गेले असं नाही. बहुतेक ते जेव्हा ॲडमिट असतील तेव्हाच रजा होती. अन्य वेळेला त्यांनी रजा काढलेली नाही. अजूनसुद्धा आज रिटायर होणार आहेत. आता आम्ही आठवड्यातून एकदाच येतो, तरीसुद्धा ते बहुतेक रोज येतात असते. कारण या दिवशी कारण नसेल तेव्हासुद्धा ते असतात. म्हणजे त्यांची ह्या कामाची जी पद्धत आहे
ती पूर्णपणे समरस होऊन आहे. कुठे त्याच्यामध्ये त्यांनी चाल ढकल किंवा नुसतं असं पाट्या टाकणं असं काम ते केलेलं नाही आहे. बोलत असताना सरांनी मला वाटतं 97 किंवा 98च्या वेळेला त्यांच्या जन्मतारखेचा थोडासा चुकीची जन्मतारीख लागली त्यांची. म्हणजे 2 वर्ष ती नंतर लागायला पाहिजे. 63 लागायची होती, 61 लागली. तेव्हा मला वाटतं शिंदे सर देवळीकर सर असताना शिंदे सर असताना तेव्हा त्यांनी 96 किंवा 97 साली अर्ज केलेला होता जन्मतारखेमध्ये बदल होण्यासाठी. तेव्हापासूनचा कालपर्यंतचा सर्व घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम मला माहिती आहे. त्यावेळेचं प्रत्येक जे काही हे असेल कागदपत्र, डॉक्युमेंट्स, पाठपुरावा, पत्रव्यवहार सगळं मला दाखवत होते. त्यानुसार आम्ही चर्चा करत होतो, त्याला उत्तर काय द्यायचं हे करत होतो. जे काही सरकारसाठी डॉक्युमेंट्स पाहिजेत ते सगळे डॉक्युमेंट्स सरांनी पाठवले. तरीसुद्धा दुर्दैवानं म्हणा त्यात काय यश आलं नाही. पण तरीसुद्धा डायरेक्टर ऑफिस, मंत्रालय, मॅट, हायकोर्ट इथंपर्यंत सरांनी 2-2 वेळा फाईट दिलेली आहे. शेवटपर्यंत काय हे सोडला नाही, प्रयत्न सोडला नाही. पण थोडं दुर्दैव म्हणा. आता आपल्याला माहिती आहे सरकार कसं असतं, त्यांना जे पाहिजे ते पाहिजे. कदाचित त्यात आपण काहीतरी कमी पडलो असेल किंवा त्यांचं काहीतरी इंटरप्रिटेशन चुकीचं झालं असेल. कारण डॉक्युमेंट्स तर सगळे दिलेलेच होते, तरीही ते काही झालेलं नाही. म्हणून आज सरांचा निरोप समारंभ करणं हे औचित्य आलेलं आहे. नाहीतर 2 वर्षे पुढं गेलं असतं. सरांचं जर प्रकृतीवर बघितलं तर थोडं स्टोनचा प्रॉब्लेम आहे. मध्यंतरीसुद्धा थोडाफार त्यांना प्रॉब्लेम झालेला होता, पण त्याचा इफेक्ट कधीच कामावर दाखवलेला नाही आहे. सरांच्या सोबत मी 96 पासून अजूनपर्यंत प्रत्येक कमिटीमध्ये म्हणजे सर त्या कमिटीत आहेत आणि मी नाही असं बहुतेक झालेलं नाही. सगळी कामं असतील, म्हणजे ॲडमिशन असेल, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन असेल, LAC असेल, RAC असेल, परीक्षा असेल, अनेक ट्रेनिंग पुण्यामध्ये, भोपाळमध्ये आम्ही एकत्र केलेली आहे. डिस्ट्रीब्युशन नंतर जे काही पेपर द्यायचं काम असतं ते सुद्धा आम्ही दोघांनी सहकुटुंब केलेलं आहे. मी, माझी मिसेस, 2 मुलं, सर, बहिणी चैतन्य आणि नीलम हे आम्ही सगळे पूर्व मामाही होते. सरांचा भाचा ती गाडी होती. सगळं घेऊन आम्ही नाशिक वगैरे दौरा करून आलेलो आहे. नाशिक, शनी शिंगणापूर, शिर्डी झाले. मग इतक्या दिवसामध्ये माणूस असा जवळ काय येतो, जर समजा काहीतरी आपलं मैत्री आज जुळते, गुण जुळत असतील, स्वभाव जुळत असेल, विचार जुळत असतील तरच ते आपण एकत्र येतो. आणि आम्ही असं घट्ट मित्र होत गेलो. मी, पाटील सर, SP पाटील सर सुद्धा होते. कालच त्यांचाही फोन आलेला होता, आता काय उद्या पाटील सर रिटायर होणार आणि तुम्ही मला थोडं एकटं वाटणार. साहजिक आहे ते, कारण जुन्यामधले पाटील सर रिटायर होत आहेत. नंतर ह्या अनेक कमिटीमध्ये काम केलं. सर खूप कामसू आहेत. कामाशिवाय त्यांना अजिबात डोक्यात दुसरा काही विचार नाही. कोणीतरी सांगितलं मग असेल, पाटील सरांनी सांगितलं वाटतं, तिथं फक्त 10 दिवस बसले असतील. 10 दिवस सोडून द्या, मी तर कधीच बघितलं नाही स्वस्त असं पाटील सर 10 मिनिटं बसलेत. मला वाटतं आत्ताच बसले असतील. स्थिर असं कधी नाहीच आहे. काहीतरी डोक्यात विषय आहे, कोणतरी आहे, काहीतरी काम तर सुरू आहे किंवा काहीतरी हे आहे. मग कधी कधी वाटेल सरांचा स्वभाव असा आहे, कधी स्थिर घरीच असं करतात काय, पहिले असं करतात काय घरी. स्थिरता अशी नाही, सारखं काहीतरी काम. आणि ते काम कसं असतं, मल्टी अँगलनी काम आहे. तसं मग माझ्याकडे काम असेल, एक काम आहे ना, मी एकच करेन. फार तर अगदी त्यातून हे झालं तर दुसरं काम करेन. सरांचं तसं नाही, एक काम करत दुसरं करणार, तिसरं करणार, चौथं करणार. काय म्हणजे मल्टीटास्किंग जे काय आहे ते असं आहे. आणि सर अष्टावधानी आहे.
म्हणजे सरांचं सगळीकडे लक्ष असतं. जरी समजा इथं असतील, आता पेपर तपासत असतील, तर ते पेपर तपासत असताना डिपार्टमेंटला काय चालू आहे, त्याच्यानंतर काय लेक्चर माझं आहे का, दुसरं कोणाचं काय इथं आहे का, त्यामध्येही असणार आहे. त्याचबरोबर घरचं जे काय ते हे असणार आहे. म्हणजे असं डोक्यात एकाच वेळेला ते अनेक कामंही करू शकतात. आम्ही कसं करू शकतो, चल पेपर वाचतो ना, तेवढं झाल्यानंतर मग पुढे बघू, कोण चुका आम्ही घेत नाही. पण सरांचं तसं नाही, एका वेळेला ते अनेक कामं ते करू शकतात. काय त्यांच्याकडून येण्यासारखं आहे. म्हणजे आपण म्हणतो की चला जाता जाता 2 कामं करून जाऊ, किंवा एका दगडात 2 पक्षी मार. तर सर तसं नाही, एका दगडात 2 नाही 3-4 पण मारू शकतात. असं म्हणजे एक त्यांचं त्यासाठी प्लॅनिंग लागतं. समजा आपण एक कामासाठी जाणार आहोत, मग अगोदर हे करू, ते करू, इथं जाऊ, इथं करू. आणि सुद्धा सांगितलं की म्हणजे हे कोणत्याही कार्यक्रमात जर असतील तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करतात. तर त्याला प्लॅनिंग पाहिजे, म्हणजे आधी काय करायचं आहे, मग कुठं जायचं. आणि हे खरोखर सरांमध्ये आहे, हे स्किल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं त्यांचा जो काही मुख्य आजार आहे, त्या आजाराला त्यांनी अजिबात दाद दिली नाही, त्याच्याबद्दल त्यांनी कधी चर्चाही केली नाही, किंवा ते कोणाला ते माहिती नसेल किंवा ते जाणवती नसेल. याचं कारण म्हणजे मुख्य ते सतत कामात असतात आणि त्या कामाच्या आवडीमुळं आजार जो आहे कधीच त्यांच्यातून पळून गेलेला आहे. आणि ही अशी त्यांची कामसू वृत्ती आहे. हार्डवर्किंग आहे त्यांचं. मुळात ग्रामीण भागातून आहेत. कुटुंबसुद्धा मोठं कुटुंब आहे सरांचं. बॅकग्राऊंड जे आहे शेतीचं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे कष्टाची तयारी आहे. आणि हे कष्ट करून करून त्यांनी या नोकरीमध्ये सुद्धा त्यांनी बरीचशी अचिव्हमेंट जी आहे ही केलेली आहे. MS नंतर त्यांनी BEd केलं, BEd नंतर त्यांनी PhD केली. PhDचे सुद्धा त्यांचे किस्से ते खूप ऐकलेले आहेत. त्यांचे गाईड जे होते ते काश्मीरचे होते. मध्येच काय प्रॉब्लेम झाला, मग गाईड बदलले वगैरे, असे बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी म्हणजे शेअर झालेल्या आहेत. आता त्या सगळ्या म्हणजे सांगणं त्या ठिकाणी थोडंसं वेळेअभावी मी सांगू शकणार नाही. दुसरा एक गोष्ट म्हणजे सरांची एक सामाजिक बांधिलकी. म्हणजे आता आपल्याला फक्त दिसून आली, काहींनी उल्लेख केला की म्हणजे ॲडमिशनच्या बाबतीमध्ये. तर ॲडमिशन हे आपली ऑर्डर आहे म्हणा, थोडं इंटरेस्ट म्हणा, ह्यामुळं आपण करतो, किंवा आपलं एक कर्तव्य म्हणून, ड्युटी म्हणून करतो. तर सर ते ड्युटी म्हणूनही करतातच, पण एक त्या आतमध्ये हे लागतं की विद्यार्थ्याच्या बाजूने आपण विचार करायचा. समजा मी त्या ठिकाणी आहे तर काय होईल, पालकाच्या ठिकाणी आपला विचार करायचा, मी अशा ठिकाणी आहे. असंही करून जास्तीत जास्त पालकांना, विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्याचं काम सोपं करणं आणि लवकरात लवकर करणं. समजा काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, मग त्याच्यावर ROला कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा, DTला कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांच्यासोबत शिकवले. कारण सुरुवातीपासून आम्ही ॲडमिशन कमिटीमध्ये पहिल्यापासून एकत्र राहायचो. मला वाटते सर आल्यापासून आम्ही एकत्र आहे. मग काही मध्यंतरी काही वर्ष हे ॲडमिशनचं काम हे पुण्यामध्ये व्हायचं, आरोला. तर तिथं आम्ही सगळे हे एकत्र जायचो. मी, पाटील सर, HD पाटील सर असं इतरसुद्धा अनेक बरेच आमचे सहकारी असत होते. पण सर आणि मी नाही असं बहुतेक कधी झालं. अलीकडंच आता थोडंसं ते डिग्रीचं आणि डिप्लोमाचं हे झाल्यामुळं सर डिग्रीच कोऑर्डिनेटर झाले आणि मी तिकडं डिप्लोमाचं झालं. पण मी जे काही शिकलो किंवा मी जे कोऑर्डिनेटर जो झालो तो केवळ सरांच्यामुळं. कारण मला सरांच्यामुळं प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ही मला समजून आली. म्हणजे जेव्हा ॲन्युअल ॲडमिशन्स होते एकत्र, तेव्हा ते आपण ह्या हॉलमध्ये किंवा वर वगैरे ॲडमिशन्स घेत होतो. तर तेव्हा मी सतत सरांसोबत राहायचो. आणि मग काय केल्यानंतर काय करायचं, काय केल्यानंतर काय करायचं, ह्या गोष्टी मला हळूहळू त्याचा उमज होत गेला. इतर काही लोकांना ते समजायचं नाही. ते म्हणायचं ह्या मुलांना आता एकदा आत घेतलेलं होतं, बाहेर काढलं, पुन्हा येणार का आत घेत आहे, काय प्रोसेस होती. तर ती प्रोसेस बऱ्याच लोकांना लक्षात यायची. पण ते सरांच्यामुळं मला ते सगळं समजलं. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ग्राउंड लेवलला राहून, म्हणजेच आपण त्या विद्यार्थ्यांच्या मधलंच आहोत, पालकांच्या मधलेच आहोत, असं राहून लोकांना सहकार्य कसं करायचं, ॲडमिशन्स कसे हे करायचे, ते त्यांच्याकडून मी शिकलो.
नंतर सर मध्ये एखादं वर्ष मला वाटतं एकच वर्ष मिरजला होते, 1-2 वर्ष कराडला होते. तेव्हा सुद्धा काही ॲडमिशनचे जर काही प्रॉब्लेम्स आले तर मी सरांशी फोनवर संपर्क साधत होतो. सरांना माहिती असेल तर पटकन सांगत होते किंवा विचारून सांगतो म्हणून सांगायचे. अशा पद्धतीनं मी जो काही ॲडमिशनमध्ये ट्रेंड झालो तो हे केवळ पाटील सरांच्या मुळंच झालेलो आहे असं मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं. हे सामाजिक बांधिलकी ही फक्त आपल्याला याच्यामधून दिसली म्हणजे ऑफिशियल. अनऑफिशियल बऱ्याच माहिती नसेल, पण सरांच्या डोक्यामध्ये एक सारखा विचार असायचा. सरांची फॅमिली मोठी, सर 2 भाऊ, 5 किंवा 6 बहिणी, 5 बहिणी, मग बहिणींची मुलं भाचे, त्याच्यानंतर यांचे पुतणे, चुलत भावाची मुलं, असं फार मोठं कुटुंब आहे. मग ग्रामीण भागात म्हटल्यानंतर काही सर्वांचं शिक्षण झालेलं आहेच असं काही नाही आहे. कोणाचं 10वी 12वी कोण असं. प्रत्येकाला सर इथं बघत होते, ह्याला मग पुढे पोलीस भरतीत बघ, त्याला इथं जॉब बघ, इथं जॉब बघ, ते सारखं असायचं. आणखी सारखं त्यांचा फॉलोअप असायचा, इथं अर्ज कर, इथं अर्ज कर. असं करून सरांनी स्वतःचे भाचे असतील किंवा पुतणे असतील ह्या सर्वांना त्यांनी व्यवस्थित ते केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात कसं होतं की एक सामाजिक बांधिलकी यांनी ही चांगली जोपासलेली आहे. त्याच्यानंतर असं अजून बऱ्याच गोष्टी सरांसोबत ज्या काय शेअर केलेल्या आहेत, म्हणजे ज्या काय झालेल्या आहेत त्या आता सर्व शेअर करणं या ठिकाणी काय मला काय उचित वाटत नाही. पण तरीसुद्धा मी एकंदरीत सांगू शकतो की सरांचं प्रत्येकाला कुठं नाही कुठं तरी सहकार्य मिळालेलंच आहे. म्हणजे आयदर ते ऑफिशियल असेल किंवा अनऑफिशियल असेल. म्हणजे एखादं त्याने जरी काम जरी सांगितलं असेल तरी त्या कामाचा मोबदला आपल्याला डायरेक्ट नसला तर इनडायरेक्ट आपल्याला त्यांनी कुठंतरी तो दिलेला आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल पण हे असं होत असतं. ते त्यांच्या कृतीतून मला जाणवत आलेलं आहे. म्हणजे सरांसोबत काम करत असताना लक्षात येत होतं मला, म्हणजे आपल्या कमिटी आहेत, ह्या कमिटीमध्ये कोण कोण आहे, कोणाकोणाला काय काय काम करायचं, कसं काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक त्यांचा विचार असायचा. आणि त्याच्या पाठीमागे काय तर कारण असायचं. ते कारण कदाचित आपल्याला म्हणजे नंतर समजायचं, काही लोकांना समजलेही नसेल. तर हे इतके वर्ष म्हणजे आता 1996 पासून बरीच वर्ष झाली आम्ही दोघंही एकत्र आहोत. आम्ही अगदी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. कधी म्हणजे सर जरी आता सध्या कोऑर्डिनेटर जरी असले, म्हणजे समन्वयकाचे विभाग प्रमुख असले तरी म्हणजे कधी त्यांनी असं काय कोणावर असं वॉशिंग केलं किंवा साहेबगिरी दाखवली असं मला तर काय त्याचा अनुभव आलेला नाही आहे. अगदी म्हणजे मित्राप्रमाणे म्हणा किंवा लहान भावाप्रमाणेच त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आहे. आणि इथून पुढं सुद्धा सरांनी आम्हाला सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं. कारण जसं तुमचा कामाचा आवाका सर हा खूप मोठा आहे, म्हणजे तो सर्वसामान्य असा नाही आहे. कारण आम्ही सर्वसामान्य आहे, एक मार्गे आम्ही एकच काम करतो, पण तुमच्याकडे जर बघितलं तर तुम्ही 2-2, 4-4 कामही करत असता. आणि एवढी तुमची क्षमता आहे, ओळख आहे तेवढी तुमची, हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करतो. आणि ठीक आहे, जे काही आपलं जन्मतारखेच्या बाबतीमध्ये जी सुरुवात केली मला वाटतं 96-97ला पहिला अर्ज केला. मग तेव्हा रिटायरमेंट होतं 58 वर्ष आणि वयाचे 58व्या वर्षात मध्यंतरी 58-60 झालं. मग मी काय म्हटलं सरांना, बघा सर आपलं हे जरी झालं नाही ना, 2 वर्ष आपल्यासाठी वाढली, देव ओढत तरी आहे ते बघतो. मग ठीक आहे, आपली 2 वर्ष वाढली. नंतर काय झालं, ते 58-60 काही वर्ष राहिलं, काही वर्ष झालं, पुन्हा एकदा ते 58, त्याच्यानंतर परत आणखीन ते 60 झालं. पण सरांचा जो स्वभाव आहे तो म्हणजे कुठलीही गोष्ट जर त्याच्या मागं लागले तर ते सैल सोडत नाही, ते पूर्ण होईपर्यंत. आता बऱ्याच लोकांना आपल्याला तो 59 रुपयाचा DD आठवत होतो तुम्हाला? हां,
म्हणजे जर सरांच्या लक्षात एखादी गोष्ट आली ना, ती पाठपुरावा ज्याला आपण म्हणतो तो अजिबात सोडत नाही. मग त्याला किती त्रास होतो, कितीही खर्च येऊ दे, पण एखादी गोष्ट ती मनात आली तर ती पूर्ण केल्याशिवाय ते अजिबात मागं पुढं बघत नाही. हा एक त्यांचा आहे. मग 58 जे काय 60 झालं, पुन्हा 58 झालं, पुन्हा 60 झालं. मग तरी पण सरांना ते काही हे झालं. आता 60 झालं तर सगळ्यांचं 60 झालेलं आहे. त्याच्यात माझा जो बेनिफिट म्हणजे सरांच्यावर जो अन्याय झालेला आहे, म्हणजे माझ्या काय विचार केला असता माझी 2 वर्ष वाढली, पण सरांचं तसं नाही. माझी 2 वाढली ते ठीक आहे, पण माझं जे आहे 63 हे माझंच खरं आहे. त्याच्यासाठी सरांनी अतोनात परिश्रम घेतलेले आहे. ते खूप त्यांनी कष्ट केले. मागच्या वर्षी किंवा तेव्हा काय तर ते हायकोर्टचा रिझल्ट वगैरे थोडा लागला. कोरोनाचा वगैरे थोडासा तेव्हा प्रादुर्भाव झाला. याच्यामुळं थोडं मी सरांना सुद्धा म्हटलेलं होतं, सर पुन्हा ते एकदा रिपिटिशन किंवा पुनर्याचिका वगैरे ते करता येईल. पण त्या कोरोनाच्या संसर्गामुळं तिथं जाणं, मुंबईला आणखीन येणं हे थोडंसं रिस्की हे होत असल्यामुळं हळूहळू थोडं जरा असं हे आपल्या खात्यामध्ये जरा हे वातावरणही थोडंसं बिघडत गेल्यामुळं सरांनी मला वाटतं थोडं काही जास्त मनावर घेतलेलं नाही. आणि आता ठीक आहे, आता जे काही झालं ते झालं, त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी थांबलेलं आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं की सरांनी शैक्षणिक कामकाज जे आहे त्याच्याकडे थोडी क्षमता आहे, थोडी तुमची कॅपॅसिटी आहे, तर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर समाजासाठी करावा. आता तुमचं तर कुटुंब जे आहे ते पूर्ण आता सेटल झालेलं आहे. चैतन्य चांगल्या पदावर आहे, सुनबाई चांगल्या पदावर आहे, दोघेही कमवत आहे. तुम्हाला टेन्शन आहे. आता एक गोष्ट मी चैतन्यावर सोपवतो की थोडंसं आता तुझ्यावर तुम्ही काही जबाबदारी वाढलेलं आहे. सरांच्या टाईमपाससाठी जरा काहीतरी प्रयत्न करावाच, काय लवकरात लवकर. सरांचा वेळ जो आहे हा सरांचा वेळ थोडा चांगला जाईल. मग असं तू म्हटलास की म्हणजे आता त्यांनी हे थोडं कमी करावं, आणखी तिकडं दुसऱ्या नक्कीच देतील. ती जबाबदारी तुझ्यावर आहे. थोडंसं जरा ते सिरियसली घ्यावं असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर पाटील सर जरी आज आपल्यामधून रिटायर होत असतील तर ते ह्या पदावरून रिटायर होत आहेत. तरीसुद्धा त्यांनी रिटायर झालं म्हणून म्हणजेच बरेच लोक रिटायर झाल्यानंतर इकडं येतच नाही असं न करता थोडं अजूनमधून एखादी तुम्ही चक्कर टाकत चला. जे काय आपल्या सुखदुःख असतील ते आपण एकमेकाशी शेअर करत जाऊ. आणि त्यानंतरचं तुमचं जे काय आता पुढचं जे काही आयुष्य आहे, आतापर्यंत तुम्ही बरेच तुमच्या नातेवाईकांच्यासाठी, इतर लोकांच्यासाठी, समाजासाठी जगला, त्यांच्यासाठी जगला. तर तुम्ही मला वाटते की थोडंसं स्वतःसाठी थोडंसं तुम्ही एन्जॉयमेंट करावा. तुम्ही, वहिनी, तुमची फॅमिली, तुम्ही आता काही कारणानं कोरोनाच्या आहे ना असं नका एकत्र आलेलं आहे. चैतन्य बऱ्याच वर्षापासून, आणि मला वाटतं तो 4वी-5वीत असताना ह्याला होता सैनिक स्कूलला, आणि म्हणजे पत्र येत होते तेव्हा ते पत्रसुद्धा सरांनी मला दाखवलेलं. अक्षर त्याचं उत्कृष्ट अक्षर आहे. त्याची बहीण नीलम ह्याचंसुद्धा अक्षर, तिचंसुद्धा अक्षर खूप सुंदर आहे. सरांचंच अक्षर नीलम नाही म्हणायचं, अक्षर तुझं खूप चांगलं आहे, सगळं सुबक आहे. पण सरांचं तसं नाही आहे. सरांचं सगळं अस्ताव्यस्त, सगळं कागदपत्र सुद्धा अस्ताव्यस्त सगळे असत होते. तरी मी म्हणत होतो का असं काय एखाद्यामध्ये असू शकतं. तर इथून पुढचं त्यांचं जे आयुष्य आहे ते त्यांनी स्वतःसाठी जगावं, पूर्णपणे एन्जॉय करावा. आता इकॉनॉमिकली पूर्ण सेटल आहे. पैशाचा अजिबात कोणताही तुम्ही मागं जाऊ नका. जे काय आहे इथून पुढं तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही तुमच्या फॅमिलीचे, तुमचं वहिनींचं, तुमच्या कुटुंबाचं इथून पुढचं सगळं जे काही आयुष्यमान आहे ते सुखा समाधानाचं भरभराट ऑलरेडी झालेलीच आहे. आणि आरोग्यमय जावं, प्रकृतीकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद सर. आत्ताच सरांनी खरं तर आमचे कागवाडे सर खूप मितभाषी आहेत. ते असं जास्त काही बोलत नाही, पण याच्या म्हणजे सरांचं भाषण एवढा वेळ चाललं याच्यावरून आपल्याला दिसतं की PM पाटील सरांशी, कागवाडे सरांचे किती चांगले संबंध असतील, किती दीर्घ काळापासून असतील.
ते तरी सरांना बरंचसं व्यक्त करायचं होऊन गेलंय, म्हणजे खूप काही सरांकडे बोलण्यासारखं आहे. आणि जसं आता मृणालने बोलताना सांगितलं की M1, M2, M3 असा काहीतरी उल्लेख केला, तर सरांच्या जीवनात आपल्याला M पाटील सरांच्या जीवनात M खूप दिसतो बघा. सरांच्या वडिलांचं नाव M पासून सुरू होतं, तर सर मॅडम पण M पासून सुरू होतात, मृणाल पण M1, M2, M3 आणि सर मल्टीटास्किंग आहे M. त्याच्यानंतर सर ज्या टेलरांकडे जाऊन बसतात ते पण M टेलर्स आहेत. सरांना रिटायरमेंटच्या अगदी शेवटच्या 2 वर्षात ज्याने त्रास दिला तो मालपूर पण M आहे. आणि सर तुम्ही या M अक्षराची शांती करून घ्या. हा झाला गमतीचा भाग. तर मी श्री M पाटील सरांना विनंती करतो की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करा. माझी सर्व कुटुंबातील घटक, कारवाडी सर, रोटे मॅडम, संतान कोट मॅडम, अर्जुन सर, सुदर्शन सर, कारवाडी सर, जलवाहिनी म्हणून चरापले किंवा कुरुंकरबाई आणि बबन आमचा आज श्रीकांत आलेलं नाही, त्याच्या घरी प्रॉब्लेम असतो. आणि तसेच माझे सर्व कुटुंबीय. तर आजचा दिवस माझ्या दृष्टीनं हा संमिश्र भावनांचा आहे. सुरुवातीलाच उल्लेख केला एका डोळ्यात असू अशा पद्धतीचं काहीच वातावरण आहे. रोजची सवय आपली असते की कॉलेजला म्हणजे आपण एक ऑफिस टाईममध्ये कॉलेजला येतो, सहकाऱ्यांशी बोलतो आणि जे काही रेग्युलर रुटीन आहे ते करतो. आणि त्या सगळ्यामुळे काय होते की आपली जे आरोग्य आहे, आपलं जे प्रकृती आहे ती चांगली व्हायला पाहिजे. तर सुरुवातीलाच मी आपले संयोजक मालपुरे सर त्यांनी अगदी थोड्याच कालावधीत एकदा त्यांनी मनात घेतलं आणि म्हणजे नाही करायचं आहे. आणि बाकीच्या सगळ्या लोकांचं पण म्हणजे खूप, कारण करोना काळात करावं का नको असा एक माझ्याकडे पण प्रश्न होता. कारण प्राचार्यांना कदाचित ते रुचेल का नाही असंही होतं. पण बहुतेक माझे हे कुटुंबातील सगळे सदस्य नाही कार्यक्रम आपण घ्यायचाच. अगदी मला सरापले सुद्धा आम्ही दोघंच होतो त्या दिवशी म्हणले नाही आम्ही कार्यक्रम घेणार. श्रीकांत पण म्हणले आम्ही घेणार. तर सर्वप्रथम मी तुमचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. आता मागे वळून पाहताना असं ज्यावेळेला मनात येतं त्यावेळेला माझ्या या एकूण जडणघडणीत म्हणजे ऑफिशियली 60 वर्ष, अनऑफिशियली 58 वर्ष. तर यामध्ये माझ्या आई वडील असतील, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी पत्नी, मुलं, मुलगी, जावई, सूनबाई, या सगळ्यांचं म्हणजे अगदी मला माझ्या दृष्टीनं अतिशय चांगली साथ मला मिळाली. सुरुवातीच्या काळात आमचं आता कुटुंब मोठं होतं. म्हणजे एकूण वडिलांना 5 भाऊ होते, म्हणजे 6 जण ते भाऊ. म्हणजे मला एकूण 18 सख्या चुलत बहिणी आणि 9 जण भाऊ आहे. आणि आजही आमचं कुटुंब म्हणजे गावात एक आदर्श घेण्यासारखं आहे. आता आमच्या कुटुंबाचा वसा हे आमचं मी जवळचं सांगेन. वडिलांचे सख्खे चुलते वगैरे ते धरलं तर एक पूर्ण गल्ली आमची आहे. आणि त्यामुळं वडिलांचा आणि तात्यासाहेब कोरे होते, त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि त्यांनी एक दृष्टिकोन थोडासा पॉलिटिकल पण ठेवला की बाबा हे मारुती पाटलांचं घराणं जर आपल्याकडे आलं तर एवढा मोठा सपोर्ट आपल्याला मिळणार आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी नेहमीच आमच्या घराण्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. म्हणजे अगदी आमचे वडील म्हणजे मी बघितले आत्तापर्यंत, म्हणजे जोपर्यंत तात्यासाहेबांच्या मिसेस होत्या तोपर्यंत अगदी वडील किचनपर्यंत पण जाऊ शकतात. आणि तात्यासाहेबांना आता
सध्याचे MLA विनयरावजी कोरे आहेत, तर ते मिक्स होतात सगळ्यांच्यात, कारण त्यांनी म्हणजे आपल्या सर्वसाधारण राजकारणात ते आले. तात्यासाहेबांचं तसं नव्हतं. ते कारखाना किंवा त्यांच्या ज्या संस्था त्या डेव्हलप करण्यापुरतं होतं आणि त्यामुळे त्यांची ठराविक माणसंच त्यांना भेटू शकत. म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतपत असं जर म्हटलं तर त्यात वापर होणार नाही. त्यातले आमचे कोडे, तर त्यांचं तात्यासाहेबांचं पण जवळून कार्य मला बघता आलं. वडिलांच्या बरोबर मी सतत असायचं आणि त्यामुळं वडील सुद्धा आमचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे तो विषय फार मोठा आहे. तर त्यामुळं माझ्यात ते सगळं भिनत गेलं. म्हणजे आज जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा मल्टीटास्किंग किंवा आणि असं कसं, तर हे लोक तशीच करायची. म्हणजे आमचं त्या काळी म्हणजे ज्यावेळेला 50-60च्या दरम्यान आमच्याकडं ॲम्बेसेडर होतं, परत ट्रॅक्टर होता. कारण कुटुंब मोठा असल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी करून द्यायचं हा वडिलांचा उद्देश होता. ट्रॅक्टर होता, तुमची दळप कांडप मशीन होतं किंवा मिरची कांडप केंद्र होतं. म्हणजे प्रत्येकाला एक 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 असं वडिलांनी केलं. स्वतः वडील भांडी दुकान चालवायची. ट्रक होता, तर त्या ट्रक होता त्यावेळेचं मला किस्सा आठवतो की बऱ्याचदा त्यावेळेला हायवे असं काही नव्हता आणि घाटात जर गाडी काय बंद पडली तर रात्रभर तिथं थांबावं लागायचं. तर त्यावेळेला वडील केवळ चिरमुरे, त्यावेळेला चिरमुरे खाण्याचे प्रकार होते, चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे असं त्यांच्याबरोबर सोबत त्या ट्रकमध्ये ते थोडंसं असायचंच आणि त्याच्यावर रात्र काढायची. आणि कधीही असमाधानी असे व्यक्तीचे ते नव्हते. तर त्यांचं योगदान मला लाभलं. त्यानंतर माझे बंधू दुर्दैवाने ते गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांचं सुद्धा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन मिळालं. कारण वडीलधारा म्हणून त्यांनी अगदी माझी, कारण सरांनी सांगितलं माझी जवळजवळ 12 ऑपरेशन झाली. तर प्रत्येक ऑपरेशनमध्ये जवळजवळ म्हणजे लग्न होण्यापूर्वी तर तेच सोबत असायचे आणि सगळी सेवा, सर्व प्रकारची सेवा ते माझी करायची. त्याच्यात त्यांनी कधी अशी कमीपणा समजला. म्हणजे माझ्या त्यांच्या वयात अंतर खूप होतं. ते 1 नंबरचे, मी जवळजवळ शेवटी. तर तसं न समजता ते अगदी मनापासून सगळं त्यांनी केलं. त्यानंतर पत्नीनं सुद्धा खूप म्हणजे मी दवाखान्यात असताना किंवा इतर माझे काही शारीरिक प्रॉब्लेम असताना तिनं सगळी सेवा माझी केली. तर त्या अशा कौटुंबिक पार्श्वभूमीत मी आलो. त्यानंतर माझ्या सासूबाईकडची मंडळीसुद्धा खूप म्हणजे सहकार्याची होती. दुर्दैवानं माझे बंधुतुल्य दोन्ही सख्खे मेवणे होते. ते दुर्दैवानं त्यांचा एकाचा ॲक्सिडेंट झाला, एक आजारात गेला आणि त्यांचाही मला खूप मोठा आधार होता, सासू सासऱ्यांचा होता. आणि त्यांचं ते जे दुःख आहे ते भरून काढण्याचं काम आज माझे चुलत मेवणे कालिदास पाटील आणि मावस मेवणे विष्णुकांत पाटील असतील, मोहन पाटील असतील यांनी केले असं मी ठामपणे सांगतो. कारण खूप मोठे आघात झाले आणि त्या आघातात मूळचाच आमचा कालिदास सायकॉलॉजिस्ट असल्यामुळं त्यानं बऱ्याच प्रकारे म्हणजे सगळ्या फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरचं त्यानं काउन्सिलिंग केलं की बाबा म्हणजे वास्तवता आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे आणि पुढं जायला पाहिजे, यातच बसून चालणार नाही. तर त्याच्या पद्धतीनं त्यानं ते सांगितलं, आम्हाला ते भावलं आणि त्या पद्धतीनं आम्ही हळूहळू त्या आणि काळ एक सोल्युशन असतं त्यातनं बाहेर पडत आहोत प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आजही काही असलं म्हणजे ते आता सख्या मेवण्यांची उणीव त्या दोघा-तिघांनी, कालिदास असेल, आमचे विष्णुकांत पाटील असतील, मोहन पाटील असतील, त्यांनी कधी अशी भासू दिली. म्हणजे कौटुंबिक बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिथल्या ज्या काय असतील त्या त्यांनी चांगल्या पद्धतीने केल्या. त्यानंतर माझे आता जे सहकारी होते शालेय जीवनातले, शालेय पहिले शिक्षक होते, आत्ता मला आज त्यांचा उल्लेख जरूर करावा असं वाटतो. कारण त्यांच्यामुळं आज आपण आहे. कारण त्यांनी पायाला बघितलं. प्राथमिक शिक्षक मला खूप चांगले मिळाले. आत्ता गुरुजी म्हणून आमच्या गावातलेच होते, PT पाटील गुरुजी म्हणून होते. तर ते आत्ता गुरुजी आहेत, PT पाटील गुरुजी दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. तर अशा प्राथमिक शिक्षकांचं, पुन्हा माध्यमिक शिक्षकामध्ये मला AM पाटील सर मॅथमॅटिक्स शिकवायला होते. त्यांच्यामुळेच मी मॅथमॅटिक्समध्ये ट्रेन झालो असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.
परत गायकवाड सर, HR गायकवाड म्हणून, ते पण आता सध्या हयात नाही, इंग्लिशला होते. अगदी इंग्लिश म्हणजे ते काळ जे असतो, वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ, त्यातले जे काय असते ते असं ठासून म्हणून घ्यायचे. आणि त्यांनी एक आम्हाला चांगली पद्धत सांगितली होती की तुमचं लेसन संपल्यावर तुमची डिक्शनरी तुम्ही तयार करायची. लेसन संपल्यावर तुम्ही शब्द काढायचे, तुम्हाला कुठल्या शब्दांचं मिनिंग येत नाही ते काढायचं, आणि त्यातलं प्रत्येक मिनिंग ते म्हणजे जर आम्हाला येत नसेल तर ते सांगायचे, आणि त्याची मी लिस्ट बनवली आणि त्याची एक डिक्शनरी झाली. ती मी अगदी MSc पर्यंत मी वापरली, म्हणजे त्याचाही मला खूप चांगला फायदा झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षकामध्ये माझे गुरु आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरच मला काम करण्याची संधी मिळाली, तेही आज आहेत नाही. शेवडे सर म्हणून होते, नंतर बापट सर म्हणून होते, TR कुलकर्णी सर म्हणून होते, जयतीर सर होते. अशी दिग्गज मंडळी, वारणीत त्यावेळेला दिग्गज मंडळी होती. म्हणजे तुम्हाला माहिती करता सांगतो की त्यावेळेला आपले पुण्याचे थोपटे, अनंतराव थोपटे, ते शिक्षण मंत्री होते आपले. त्याला उच्च व तंत्र शिक्षण असा विभाग नव्हता, शिक्षण मंत्र्यांच्याकडे सगळं असायचं, उच्च व तंत्र शिक्षण सुद्धा त्यांच्याकडे होतं. तर ते शिक्षण मंत्र्यांचा मुलगा सुद्धा वारणा हायस्कूलला होता, आणि तिथं पद्धत अशी होती, महाबळेश्वरवाला प्राचार्य होते, आणि त्या प्राचार्यांचं एक तत्व असं होतं की म्हणजे एवढे मोठे शिक्षण मंत्री म्हणले डायरेक्ट आत गाडी वगैरे असं नाही, जो इतरांना नियम आहे तोच त्यामुळे ती गाडी बाहेरच पार्किंग करून आतमध्ये सरांच्या खुर्चीवर सुद्धा कधी बसायचे नाही. समोर जे काय स्टूल ठेवला असेल किंवा काय छोटीशी खुर्ची ठेवली असेल त्यावर बसून ते त्यांचं जे काय डिस्कशन असेल ते करायचं. म्हणजे वारणीची त्यावेळेला ती ख्याती होती. त्यानंतर माझे पदव्युत्तर शिक्षक डॉक्टर चौधरी, डॉक्टर SR कुलकर्णी, आणि ज्यांच्यामुळं मी घडलो, म्हणजे माझी जी प्रगती झाली शैक्षणिक किंवा सगळीच, जिथं मला टर्न बसला, ते माझे गुरु डॉक्टर AP सिंग, म्हणजे मगाशी उल्लेख केला काश्मीरमध्ये होते वगैरे. तर सुरुवातीला इथं होते ते, त्यानंतर मी MPhil झालो त्यांच्याकडं. PhDला लगेच त्यांनी मला म्हणजे आपण लगेच PhD रजिस्ट्रेशन करायचं. 2 वर्ष फक्त म्हणजे काय करायचं, आधी आपण 2 वर्ष नुसतं काम करायचं, पेपर पब्लिकेशन करायचं, आणि त्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन करायचं, आणि 2 वर्षाचा मिनिमम कालावधी घ्यायचा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 2 वर्षात तुम्हाला सबमिट करता येतं. तर अशा पद्धतीनं आम्ही कामकाज सुरू केलं, आणि त्यांनी मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय, अतिशय त्यांच्याबद्दल अभिमान वाटतोय की त्यांनी मला असं परकं समजलं. म्हणजे मी कुठल्याही वेळी त्यांच्या घरी, इथं आपल्या स्टाफ क्वार्टर्स आहेत विद्यापीठातलं, तर तिथं ते राहायचे, आणि कुठल्याही क्षणी मी गेलो, दुपारचं गेलो, काय गेलो, तर त्या मॅडम त्या होत्या, सिंग मॅडम, त्या तर मला अगदी म्हणजे मुलासारखं सांगायचं. म्हणजे कुठल्याही क्षणी गेलो तर ते खरं तर उलटं असते. म्हणजे ह्या इतरांना अनुभव असेल कदाचित, कोणी PhD केला असेल तर, की गाईड लोक थोडंसं त्रास देतात वगैरे, पण तसं मला अजिबात कधी जाणवलं नाही. माझा म्हणजे फॅमिली मेंबर म्हणूनच ते नेहमी माझ्याकडे बघायचे, आणि त्यांच्यामुळंच केवळ मी PhD झालो. त्यांनी पुन्हा ते इथून जम्मू युनिव्हर्सिटीत गेले, आणि त्यांचं रिकग्निशन कॅन्सल झालं. नंतर पुन्हा त्यांचं कॅन्सल झालं, पुन्हा त्यांनी मला तो सिनॉप्सिस त्यांनीच तयार करून दिला, पण इथं तो चालला नाही. मग त्यांनी मला सांगितलं की अमुक अमुक सरांचं नाव घालून तुम्ही करा, कारण त्या दोघांचं ठरलं होतं की एकमेकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आपण करायची. त्यांचे काही कन्सेप्ट होत्या, यांच्या काही कन्सेप्ट होत्या, आणि त्या एका प्लॅटफॉर्मवर आपण आणले. असं त्यांनी डॉक्टर SR कुलकर्णी म्हणून तिथं विलिंग्डनला होते, प्राचार्य होते. नंतर फर्ग्युसनला ते सेक्रेटरी म्हणून गेले. फर्ग्युसन म्हणजे तुमची कुठली संस्था, ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज जे आहे, फर्ग्युसन किंवा विलिंग्डन त्यांचंच आहे ते, तर तिथं ते सेक्रेटरी म्हणून गेले, आणि मग त्यांच्याकडं मी माझ्याकडं पूर्ण करून घेतलं. कागडे सरांनी मगाशी उल्लेख केला की ते त्यांची एक स्टोरीच आहे, ती तशी स्टोरी झाली. कारण पुन्हा कुलकर्णी सर इथं होते म्हणून मी रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे केलं, विलिंग्डनला होते, आणि मी रजिस्ट्रेशन केलं आणि ते तिकडे फर्ग्युसनला गेले. पण त्यानंतरही मी जात होतो, त्यांच्याकडे जात होतो, आणि दुर्दैवानं त्यांना एक अटॅक आला. 2 वर्ष झाल्यानंतर एक अटॅक आला म्हणजे मग इथं मी, माझा मित्र डॉक्टर बापट, आता तो चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सला प्राचार्य म्हणून काम करतो, तर तो इथं डेप्युटेशनवर आला 2 वर्षासाठी, 1 वर्षासाठी. तर त्याची जी केबिन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, तिथली केबिन म्हणजे तर सगळंच असतं, म्हणजे बोर्ड आहे किंवा बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी त्या
त्याची केबिन मला पूर्ण वापरायला मिळाली आणि तोही मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत होता. आणि त्यातले जे काही बारकावे होते ते मी डॉक्टर चौधरींच्याकडे करून घ्यायचे. आणि ते डॉक्टर चौधरींनी पुन्हा मग मी म्हटलं सर आपले पेपर आता पब्लिश व्हायला लागले, मला तुमचं नाव घालायचं आहे. अहो कशाला माझं नाव राहते असं ते म्हणले, त्यांचं मोठं मन. आणि तरी मी म्हटलं नाही सर. आणि नंतर ते दुर्दैवानं ते आमच्या कुलकर्णी सरांना अटॅक आल्यावर सरांना मी म्हटलं, विचारलं सर आता पुढं कंटिन्यू तुम्हाला करावं लागेल तर तयार आहे का? तर म्हणजे त्यांचं NOC असेल तर करतो, माझं काय तसं हरकत नाही. मग त्यांचं NOC ह्यांचं ॲक्सेप्टन्स घेऊन त्या तुमच्या ते डिपार्टमेंटल कमिटी जी आहे तिथं त्यांच्याकडून मंजूर करून घेऊन हे मी का सगळं करू शकलो तर त्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी अशी आहे की मी विद्यापीठात MSc असताना CR आणि CR असताना मी जवळजवळ सगळ्यांच्या खूप जवळ गेले. सगळे काय तिथलं डिपार्टमेंट म्हणजे एक कॉलेज असतं, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट तिथं जे आहे ते म्हणजे कॉलेज आहे. आणि त्या डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मी काय इन्व्हॉल्व होतो. त्यावेळेला सिलेक्शन नव्हतं, इलेक्शन होतं. त्या इलेक्शनमध्ये पॉलिटिक्ससुद्धा म्हणजे ते तात्यासाहेबांचं थोडंसं घेऊन आम्ही थोडंसं ते पॉलिटिक्समध्ये साम दाम दम जे काय असेल ते सगळं वापरून आम्ही ते इलेक्शन जिंकले त्यावेळी. तर त्यावेळेला मग ते ह्या सरांनी मला जी काही मदत केली त्यावेळेचं माझं वातावरण. तर ते चौधरी सर, कुलकर्णी सर किंवा सिंग सर, डॉक्टर सक्सेना सर म्हणून होते, आमचे RS माने सर म्हणून होते, DS वरून डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर ते म्हणून काम करत होते, मॅथमॅटिक्सचेच होते. तर अशा सगळ्या दिग्गजांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि त्यांच्या त्या जीवावरच मी जो काय आहे तो येत आहे. आता एक मला जरूर उल्लेख करावा असं वाटतं की मी ज्यांच्या घरात, कारण आता आमचं कुटुंब मोठं होतं आणि त्यामुळं घरात अभ्यास करायला असं पोषक वातावरण नव्हतं, कारण नेहमीच पाहुणे रावणे असायचे आमच्या घरी. रोज एक 3-4 लोक तरी, मला समजतंय असं 3-4 लोक तरी बाहेरची जेवायला असायची, म्हणजे रोज असायची कुठल्या ना कुठल्या कारणाने. कारण व्यवसाय पण होता आमचा आणि वडिलांचे इतर संबंध पण होते. तर त्यामुळं ते घरात जरा वर्दळ असल्यामुळं मी ज्यांच्या घरी लहानाचा मोठा झालो म्हणा, म्हणजे जे काय माझा पीक पिरियड होता, म्हणजे ज्यामध्ये मला 8वी 9वी 10वी ते आमचे गुरुजी पाटील गुरुजी म्हणून होते, मारुती पाटीलच त्यांचं पण नाव. तर त्यांच्या म्हणजे ते आज हयात नाही, पण त्यांचा उल्लेख करणं मी गरजेचं समजतो, नाहीतर मी कृतज्ञ आहे असं होईल. तर त्यांच्या ऋणात राहणंच मी पसंत करतो. तर अशा ह्या लोकांच्या सहवासात माझे खूप चांगले दिवस गेले. त्यानंतर हे कॉलेजमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये वारणा कॉलेजला असताना शिंदे सर, आता कोण येत आहेत सगळ्यांचे, वारणेचे पण फोन बरेच दिसत आहेत त्याच्यात, वळगडे सर, शिंदे सर किंवा PS पाटील सर, हे अनेक मंडळी आम्ही अगदी म्हणजे घरगुती रिलेशन म्हणून आपण अशा पद्धतीचे रिलेशन आमचे होते. त्यानंतर मी शासकीय सेवेत प्रवेश केला आणि पहिल्यांदा पेन इथं माझी नेमणूक झाली. अलिबागला कॉलेज होतं आहे ते, शासकीय तंत्रनिकेतन अलिबाग, अशीच माझी नेमणूक झालेली. तर तिथंसुद्धा लेक्चरर आम्ही कमी होतो आणि त्यातच आमचे CR पाटील सर, दुर्दैवानं त्यांचं परवाच निधन झालं फिजिक्सचे. तर ते आणि मी, जसं कागवाडे सर इथं जॉईन झाले तसं तिथं ते जॉईन झाले 91. तर तशा ते CR पाटील सर, मी किंवा अजून ते आपले CP कांबळे सर म्हणून होते, तिथं मिरजेला पण होते वर्कशॉप सुप्रीम. तर अशा लोकांच्या समवेत आणि तिथले प्राचार्य जे होते ते खरे सर होते. त्यांच्याकडून हे सगळं जे मला ॲडमिनिस्ट्रेशनचं जे काय आलं ते त्यांच्याकडून ते बाळकडून मला मिळालं. कारण तिथं कसं होतं की पेनमध्ये आलो आम्ही, शासकीय तंत्रनिकेतन अलिबागला फक्त 30 आणि 30, सिव्हिलला 30 आणि मेकॅनिकलला 30 एवढेच होतं सुरुवातीला, त्यामुळे काय एवढा लोड नव्हता. पण जसं आम्ही इकडं पेनला शिफ्ट झालो तसं मग हळूहळू संस्थेचा विस्तार झाला आणि त्यामध्ये मग म्हणजे सुरुवातीला लगेच इमारत असत नाही आपल्याला, इमारत आल्यावरच बघावी लागते. प्रभाकर धारकर मिनिस्टर होते आणि त्यांनी ती पेनला, ते पेनचे होते. तर खरे सरांनी मग आम्हाला सांगायचं की सर ते आपल्याला गोडाऊन एक ताब्यात घ्यायचं आहे वर्कशॉपसाठी, तर तिकडे जाऊन तुम्ही काय होतं ते बघा, कलेक्टरशी पत्रव्यवहार करा, कोण प्रांत असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार करा, सगळ्या तलाट्यापासून अगदी कलेक्टरांच्यापर्यंत पत्रव्यवहार करा. आणि
असं करत आम्ही ते सगळं प्रोसिजर करत ते सगळं मिळवलं. त्यानंतर एकदा असा प्रसंग आला की तिथं कनेक्शन पाहिजे होतं पाण्याचं, आणि पाण्याचं कनेक्शन ते आपलं बॉम्बे गोवा हायवे आहे, ते हायवे फोडावं लागतं, हायवे क्रॉस करून ते कनेक्शन घ्यायचं. पण त्यासाठी सुद्धा मंजुरी कुणाकडून घ्यायला लागती हे सरांनी आम्हाला स्वतः म्हणले नाही तुम्हीच करायचं आहे, म्हणजे काय अडचण आली तर मी आहे, पण तुम्ही जायचं आणि करायचं. म्हणजे इतक्या जबाबदाऱ्या दिल्या सरांनी. म्हणजे तिथं 4 वर्षाचा पिरियड होता, तर जवळजवळ 1 वर्ष सरांनी माझ्याकडे प्राचार्य पदाचा चार्ज दिला होता. म्हणजे असं बऱ्याचदा जायचं सर श्री खरे परत येईपर्यंत, परत संस्थेत जॉईन होईपर्यंत PM पाटील यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार पाहा, असं त्यांनी म्हणजे त्या पेनमधनंच आम्हाला हे सगळं म्हणजे शिकायला मिळालं बऱ्याच गोष्टी. तर त्या सरांचं त्यावेळेला आम्ही सुधींद्र सर म्हणून होते मेकॅनिकलला, तर त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्या शिकायला मिळाल्या. त्यानंतर मी आपल्या कोल्हापूरला आलो, आणि कोल्हापूर काय माझं कुटुंबच असल्यासारखं झालं. शेवट पण आता कोल्हापुरातनंच रिटायर होतं. मिरजेला काही दिवस होतो. मिरजेत राऊत मॅडम होत्या त्या वेळेला, त्यासुद्धा अगदी म्हणजे आमचे घरगुती संबंध. म्हणजे मी बऱ्याचदा शेअर पण केले ही गोष्ट की माझा वाढदिवस तिथं पहिल्यांदा मला कळालं की 1 मार्च 1963 असं बोलता बोलता मी बोललेलो कुणाला तरी. ते लॅब असिस्टंट आपले ह्याचे इलेक्ट्रॉनिकचे मोघे मी ते लक्षात ठेवून तिथल्या त्या जाधव मॅडम म्हणून होत्या, किंवा तुमच्या ह्या शिंदे मॅडम आपल्याकडं इंगळे मॅडम त्या, आणि आमच्या ह्या राऊत मॅडम, अजून इंग्लिशला बोलते का काहीतरी सर होते. तर अशा सगळ्यांनी मला ते सरप्राईज दिले त्या दिवशी. म्हणजे पहिल्यांदा माझा आयुष्यातला वाढदिवस तिथं साजरा झाला. म्हणजे 10 महिन्याचा पिरियड मी होतो तिथं, पण तिथंही खूप चांगलं खेळीमेळीचे दिवस गेले, कारण ह्या सगळ्या सहकार्यांच्यामुळे. आर्य पाटील तर अगदी म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, त्यांचाही उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं. त्यानंतर मी कराडला काही दिवस काढले. 3 वर्ष माझी होती तिथं, 1 वर्ष डेप्युटेशनवर इथंच परत होतो, त्यामुळे खऱ्या अर्थाने 2 वर्ष तिथं होतो. तर तिथं सुद्धा असंच कुटुंब होतं. म्हणजे तिथले आपले शिंदे सर असतील, सरांना माहिती आहेत, ते शिंदे सर केमिस्ट्रीला आहेत, किंवा साळुंके सर केमिस्ट्रीला आहेत, किंवा तुमच्या आपल्याकडे पाटील मॅडम होत्या त्याच तिथं होत्या. तर त्यानंतर आमचे मॅथमॅटिक्सला साळवे मॅडम होत्या, आता त्या मिरजेला आहेत. परत ते म्हणजे आत्ताचं नाव त्यांचं माने मॅडम, त्या आता कराडमध्येच आहेत. तर ह्या सगळ्यांचं मला इतकं मनापासून सहकार्य होत गेलं की कामात ग्रुप येत गेलं. हे शिंदे सरांचं व्यक्तिमत्व तर फार वेगळं होतं तिथल्या. चव्हाण सर असतील, पिसले सर असतील, प्रत्येकाचे वेगवेगळे व्यक्तिमत्व होते. आणि या शिंदे सरांचं वेगळं काय होतं की सगळी कामं ते स्वतः करण्यात धन्यता मानायची. म्हणजे काही पत्र आलं तर ते स्वतःकडे घ्यायचं. म्हणजे मी बऱ्याचदा त्यांना म्हणायचं की जरा म्हणजे त्यांनाही शिकायला पाहिजे आपलं. म्हणजे तुम्ही समजा तुमच्या बदली झाली तुमची किंवा आणि काय झालं तर तुम्ही थोडंसं गाईड करा त्यांना, पण सगळंच रेडीमेड त्यांना देऊ नका. म्हणजे तुम्ही गाईड करा बरोबर, आपण दोघंही करू, पण ते त्यांचा स्वभाव कसा होता. त्या शिंदे सरांचा उल्लेख मला इथं मुद्दाम करावासा वाटतो. आणि त्यानंतर हे माझं आत्ताचं कुटुंब. तर ह्या कुटुंबाबद्दल जेवढं बोलत तेवढं थोडंच आहे. म्हणजे कृतीतनं प्रत्येकानं आता भाषणातनं पण सांगितले, आणि कृतीतनं पण व्यक्त प्रत्येकानं आत्तापर्यंतच्या माझ्या इतक्या वर्षाच्या जवळजवळ 22 वर्ष मी इथं नोकरी केली आहे. तर माझं हे कुटुंबच मी समजलो. आणि या कुटुंबात मला कागवाडे सर, SD पाटील सर यांच्याबरोबर सगळ्या प्रकारची सुखदुःख आम्ही शेअर केली. म्हणजे घरातलं बारीक सारीक काही जरी असेल तरी सुद्धा आम्ही एकमेकाला शेअर केले. SD पाटील सर सुद्धा तसेच होते. आणि म्हस्के सरांच्या बद्दल सुद्धा मला आज उल्लेख करावा असं वाटतो. ते सुद्धा एक खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते माझे गुरु पण आहेत, म्हणजे मला त्यांनी शिकवले पण वारणा महाविद्यालयात. तर त्यांच्या स्वभावातली काही गुण पण आम्ही घेतली. म्हणजे बऱ्याचदा ॲडमिशनला ते असायचे, आणि त्यांचं सुद्धा ते बारीक असं ते चष्मा त्यांचा असं थोडासा खाली असायचा, असं लक्ष द्यायचे. पाटील सरांना बऱ्याचदा ते कॉमेंट करायचे. आणि ते म्हणजे अहो सर आत्ता आलाय तो 4 कुठं लगेच कामं करा असं गमतीनं म्हणायचे ते. आणि त्या ॲडमिशनमधले बारकावे बघा, ते कॉम्प्युटर माझा काही विश्वास नाही, त्याला नवीनच आलं. स्वतःची एक लिस्ट स्वतःकडे तयार असायची, त्याची स्वतःची लिस्ट.
आणि ॲडमिशनबद्दल मगाशी कागवाडे सरांनी उल्लेख केला आणि खूप काम केलं ॲडमिशनमध्ये. म्हणजे इतकं काम केलं की बऱ्याचदा नाही म्हणजे आम्ही दोघं काय बोलतोय आणि काय ठरवतोय हे त्या ॲडमिशन कमिटीचे चेअरमनला सुद्धा कळायचं. म्हणजे आम्ही त्यावेळेला सदस्य म्हणूनच होतो, कारण एस डी पाटील सर असतील किंवा ते बाहेरी पाटील होते, बिर्जे सर एकदा होते, तर किंवा आमचे मैशाई सर पण एकदा होते. तर त्यांना बऱ्याचदा काय कळायचं नाही, कारण सरांच्याकडे चार्ट असायचा. त्यावेळेला ते चार्टवर लिहायचं, कॉम्प्युटराईज नव्हतं आणि ती कुठली जागा कुठं बसायची आणि ते माझ्याशी नुसतं असं 1-2 वाक्य मी त्यांच्याशी किंवा ते माझ्याशी असं म्हणजे कानात कोजवल्यासारखं अगदी जवळ जाऊन एका सेकंदात आम्ही बाजूला व्हायचं, पण तिथं डिसिजन झालेलं असायचं. म्हणजे कुणाला काय कळायचं नाही हे काय चाललंय, पण आम्ही योग्य पद्धतीनं करतो. म्हणजे जेणेकरून आपल्यावर कुठलं पालन येऊ नये, आपल्या संस्थेवर कुठलं पालन येऊ नये आणि कुणाचं नुकसान पण होऊ. जे जास्तीत जास्त सर म्हटले की उल्लेख केला त्यांनी की पालकाच्या भूमिकेतनं त्यांनी बघितले. तर तशा म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याचे पालकच आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल अशी आमची चर्चा व्हायची. आणि ती चर्चा मला वाटतं विदिन मिनिट पाहिजे आणि त्यांचं माझं इतकं ते हे जमलेलं म्हणजे मी काय म्हणतोय की नाही त्यांना लगेच कळत होतं किंवा ते मला काय सांगताना लगेच कळत होतं आणि आम्ही एकमेकाला होकार देतो. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की अरे आता एवढा मोठा प्रॉब्लेम आला, ते चेअरमन म्हणायचे आता काय करायचं आम्हाला, आणि लगेच आम्ही ते दोघं जण एकत्र झालं की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचं. तर अशा पद्धतीनं कागवाडे सर, एस डी पाटील सर, मस्के सर यांच्याबरोबर अतिशय चांगले खेळीमेळी. पहिल्या तगारे मॅडम पण माझ्याबरोबर होत्या, त्यासुद्धा एवढ्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या होत्या, पण कधीही त्यांनी मला असं मी वरिष्ठ आहे किंवा तुम्ही कनिष्ठ आहे असं कधी जाणवू दिलं नाही. म्हणजे पीएम सगळं ते मला घरातलं पण शेअर करायचं बऱ्याच. म्हणजे इतकं त्यांचं माझं सुद्धा रेप्युटेशन होतं. त्यानंतर आता हे संपाळ मॅडम असतील, खोत मॅडम असतील किंवा गवारी सर असतील, एस असतील, अर्जुन सर असतील, ते सगळी म्हणजे माझी ती काय म्हणू आपण अगदी मी ज्यांच्यावर पूर्ण डिपेंडंट राहू शकत होतो अशी ही माझी माणसं. म्हणजे कुठलंही काम सांगितलं ह्यांना तर कधीही नकार नाही. म्हणजे आता मगाशी सरांनी उल्लेख केला की सारखं ते मृणालचं पण असायचं आणि त्यामुळं ही सगळी माणसं इतकी काम करायची माझ्यासाठी. माझं पर्सनल म्हणजे अकॅडमिकमधलं पर्सनल जे काय असेल ते त्या माणसांच्यावर मी पूर्णपणे सोपवून द्यायचं आणि त्यांना सांगितलं की सर मी लगेच करते. बऱ्याचदा संपाळ मॅडमनी प्रॉब्लेम सोडवायचा, खोत मॅडमच्या त्यांच्या नजरेतनं काही कुठं सुट आली. खोत मॅडमचं पण एक वैशिष्ट्य आहे, त्या असं सहजासहजी त्यांच्या नजरेतनं काही सुटत नाही. म्हणजे इतके बारकावे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक चांगला गुण आहे म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना वरिष्ठाला पूर्णपणे त्यानं निर्धास्त राहावं. कारण त्यांच्या डोक्यात ते आले ना तर त्या रात्रीत सुद्धा जाऊन त्याच्यावर विचार करून सकाळी आल्या सांगणार किंवा रात्री वेळ असेल तर 10 वाजेपर्यंत असेल तर लगेच फोन करून सांगणार सर आपलं असं झालंय आणि मला जरा असं वाटतंय. म्हणजे त्यांचं ते बारकावे त्यातले जे होते ते अतिशय वाखाणण्यासारखे किंवा घेण्यासारखे होते. त्यानंतर आमच्या तर रोटे मॅडम, त्यांचं आता तुम्ही बघितलं की सामाजिक बांधिलकी किती म्हणजे त्यांचे मिस्टर आणि स्वतः त्या. तर साळगावकरांच्या प्रकरणात आपण बघितलं तेव्हा याच्या आधीसुद्धा एसकेनी त्या रत्नागिरीला जाताना उल्लेख केला होता की तुमचं जे काय परमनंट करण्याचं चालू होतं त्यावेळेला खूप ह्या दोघांचं विशेषतः सरांचं, मोठे सरांचं मार्गदर्शन त्याच्यात ते लोक घेत होते. तर त्यांचंही एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे असं आणि त्या कुठलंही फोन काय केला का नाही कधीही त्या नाही म्हणत नाही. म्हणजे असं सामाजिक काही काम असलं होय सर आपण करूया, ओके सर काय प्रॉब्लेम. म्हणजे त्याला कधी असं पाठक करून कधी विचारणार. तर अशा पद्धतीची काम करणारी ही माझ्या ज्या वाहिन्या यांच्यामुळं मला इथला हा प्रवास जो एवढा प्रदीर्घ वर्षाचा प्रवास सेवेतला तो करणं शक्य झालं. वाक्षे मॅडमचं सुद्धा एक गुण वाखाणण्यासारखं आहे की त्या ऑफिशियली जे काय आहे कागदपत्र त्याचा पाठपुरावा थोडासा म्हणजे बऱ्यापैकी करतात. ते कम्युनिकेशन गॅप ठेवत नाही. म्हणजे त्यांचं स्वतःच असेल किंवा आणि काय असेल तर ते थोडं म्हणजे मागे लागून त्या म्हणजे सर माझं असं झालंय तिकडे पाठवायला पाहिजे तिकडे पाठवायला पाहिजे. ते तोही गुण त्यांचा अतिशय चांगला आहे. त्यानंतर माझ्या जलवाहिन्या असं मी मगाशी पण उल्लेख केला आताही करतो
उगुणकर मावशी असतील किंवा सरापले असतील, साळगावकर असतील, श्रीकांत असेल किंवा आमचं बबन असेल, तर ह्या सगळ्यांनी किंवा आमचं दिलीप कुंभार असेल, तर ही सगळी मंडळी म्हणजे अगदी मनापासून मला पूर्ण सहकार्य करायचे. बबनचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे, कारण ज्यावेळेला माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला तो बिचारा सकाळी कागदवरून यायचा आणि मला गाडी चालवता येत नव्हती, फोर व्हीलर पण चालवता येत नव्हती. बिचारा सकाळी तिथं यायचा, गाडी लावायचा स्वतःची आमच्या घरी आणि तिथनं पुन्हा मला घेऊन यायचा आणि पुन्हा आणि मला सोडून मग आपल्या गावी जायचं. म्हणजे हे कोण कुणासाठी करत नाही. आपला जो जिव्हाळा आहे तो असल्याशिवाय, मनातनं असल्याशिवाय कोण कुणासाठी करत नाही. तो काय तसं ऑफिस वेळ संपली की त्याला नाही म्हणता पण आलं असतं, पण तसं नाही केलं त्यानं म्हणून मी मुद्दाम त्याला फोन करून बोलवलं. दिलीपला सुद्धा आता सांगितलं होतं. दिलीप कुंभार सुद्धा तसाच म्हणजे घरगुती संबंध आमचे आहे. महेश पाटील असेल किंवा तुमचे इतर सगळे काका लोखंडे असेल, प्रत्येकाचं मला सहकार्य लागतं. आपल्या सर्व म्हणजे कॉलेजमधले जे विभाग प्रमुख आहेत त्यांचंही चांगल्या प्रकारे मला सहकार्य लागलं. म्हणजे कुठलाही मी एखादा मुद्दा मांडला तर कधी आत्ता जरा आम्ही कमी झालो नाही तर सरांना माहीत आहे की थोडंसं जरा म्हणजे गट असल्यासारखं होतं नाही असं नाही. आणि त्याच्यामध्ये आमचा गट नेहमी सरस व्हायचा. म्हणजे कारण वैचारिक जी पातळी आहे ती आम्ही बरोबर हे करायची. आपले महाराज पण त्याला साक्षीदार आहेत. कारण एकदा असा GR काढायचा ठरलं होतं की तुमचं तुम्ही कॉलेज चालवायचं. मोठा गोंधळ झाला होता. म्हणजे ते पूर्ण ऑटोनॉमी, स्वायत्त. तुम्हाला आठवते का बघा बरं, आपण लायब्ररी, जुनी लायब्ररी होती तिथं आपण बसलेलो, चर्चा हे ते सगळं आणि तुमचं मतं विचारली. तर त्याला सगळ्यांनी मिळून, मी पण इकडं स्टाफ क्लब किंवा आमची संघटना त्याच्यात मी प्रतिनिधी होतो आणि हे तर त्यांच्या क्लास 3 क्लास 4च्या कमिटीत होते. तर सगळ्यांनी मिळून आम्ही सगळं अतिशय प्रयत्न करून तो विषय हाणून पाड. नाहीतर कदाचित म्हणजे जर तुमचे पगार तुम्हीच करा, तुमचं तुम्हीच काय रेव्हेन्यू जनरेट करा असं होतं ते सर्क्युलर म्हणण्यापेक्षा फायनान्शियल ॲटोनॉमी असं होतं ते. आणि त्याच्यात आपला तेवढा निभाव लागला नसता. कारण माझ्या माहितीप्रमाणे एक 50-1 लाख रुपये आपल्याला महिन्याला पगाराला लागतात आणि तेवढा आपण इथं काय रेव्हेन्यू जनरेट करू शकत नाही. तर त्यावेळेला महाराज दत्ता सुतार यांनी खूप चांगल्या पद्धतीने, सतीश होता, रमेश होता, अनेक त्यांचे दिग्गज मंडळी होती. तर त्या सगळ्यांनी मिळून आम्ही ते सगळं हे केलं. आज ते इथं आहेत म्हणून मला प्रसंग आठवला त्यांच्यावरनं. त्यांच्या कामाची पद्धत खूप चांगली आहे. आता सकाळी त्यांनी मला फोन केला आणि कार्यक्रम किती वाजता आहे तर म्हणजे 11:30. नाही येणार, या की म्हणलं वेलकम. आणि ते लगेच इथं आले. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी फोन तिथं शंकराची मूर्ती होती तिथं त्यावेळेला फोन आला. मी आत येतो तोपर्यंत ते हजर झाले. म्हणजे त्यांची कामाची तत्परता. आणि त्याच्या आधीही मी बघितलं, एकदा सतीश काळेंचे चुलते ॲक्सिडेंट झाला होता आणि सतीश काळे आमच्या घरासमोरच राहत असल्यामुळे सक्का शेजारी आमचा, म्हणजे घरगुतीच आमचे संबंध आहेत, आजही आहेत. तर त्यावेळेला दत्ता सुतारांचं मी जवळून बघितलं कार्य की ते जे सगळं पुन्हा दवाखान्यात नेणं, तिथं CPRला नेऊन आम्ही ॲडमिट केलं, पुन्हा त्यांना झटके यायला लागले, पुन्हा डिसिजन घेतला की इथं वरून त्यांच्यात आणून ऑपरेशन करण्याचा. त्या सगळ्या ह्याच्यात दत्ता सुतारांनी इतकं त्यांचे सगळे जे काय लागेबांधे होते, जे सगळे रिलेशन होते ते वापरून सगळं हे प्रकरण सेटल केलं. दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला 2 दिवसांनी. पण ह्यांचं जे कार्य होतं, म्हणजे मी त्यावेळेला म्हटलं सुद्धा ते कंटाळ कसं, आम्ही जरा बसायचं. म्हणजे मी आणि सतीशचे वडील आम्ही अगदी चांगले मित्र होतो, चांगले शेजारी होतो आणि त्यामुळे त्यांना घेऊन मी बसलेलो. कारण त्यांना थोडंसं हायपर होते ते, म्हणजे भावाचं निधन झाल्यामुळं तो, म्हणजे निधन म्हणण्यापेक्षा ॲक्सिडेंट जोरात झाल्यामुळं आणि तो वाचेल की नाही असं सारखं त्याच्या मनात होतं. त्यांच्याजवळ मी बसलो आणि ह्यांची धावपळ मी बघतो. म्हणजे ते कागद घेऊन फिरणं, तिथं सगळं ते पोलीस केस होणं, तमूक करणं. तर इतकं जवळून मी बघितलं. त्याला रेवडे पण होत्या. रेवडेनी त्याला ते पण गाडी तिथंच लावली आमच्या इथं. ते जीप घेऊन आले होते आणि रिक्षात घातलं आणि पळलं लगेच. कारण परत आणि जीपमध्ये काही प्रॉब्लेम आले, कारण जीप त्यांची तशी जुनी होती, म्हणजे कुठं बंद पडली किंवा काय असा विचार करून त्यांनी
रिक्षा लगेच केली आणि तिथं त्यांना ॲडमिट केलं. तर अतिशय ह्या संस्थेतल्या प्रत्येक व्यक्तीनं मला चांगलं सहकार्य केलं. मालपुरे सरांच्याबद्दल मी बोलायचं थांबलो होतो मगाशी सुद्धा, कारण त्यांचं एक चांगला गुण काय आहे की ते तो म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं इन्व्हॉल्वमेंट इतकी असते त्यांची की मी आल्यापासून बघतोय की त्यांचं कुठलंही काम असू दे की सर चला आपण करू, सर चला आपण करू, की कुठलंही असू दे त्यांना त्याची म्हणजे जवळून मी बघितले. त्याची प्रचिती म्हणून जिंतूरचे तास्कर सर प्राचार्य होते, जे जिथं हे काम करत होते, त्यांचा बऱ्याचदा फोन यायचा. एक प्राचार्य एका लेक्चररला सहजासहजी फोन करत नाही, म्हणजे हे माझ्या मी जवळून बघितलेलं आहे. तर ते मात्र त्यांना फोन करून त्यांचं काय असेल ते सल्ला पण घेत होते, म्हणजे सर असं झालं, सर कसं झालं, मग आता काय करायला पाहिजे. कारण त्यांना थोडंसं त्या GR किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये ह्यांना माझ्यासारखाच रस आहे. त्यामुळं खूप त्यांची धावपळ मी जवळून बघितलेली आहे. तर अशा ह्या फॅमिलीनं थोडंसं बाजूला जाताना म्हटलं तर थोडं दुःख होतं आहे. ठीक आहे. सर, तुम्ही आमच्यापासून कधीच वेगळे नव्हतात आणि कधीच वेगळे नसालच. आपण नेहमी संपर्कात राहू. आणि हा कार्यक्रमाला वेळेची पण मर्यादा आहे. तर बंधू-भगिनींनो, जर आजार झाला नसेल तर उपचारच कशाला, आणि जर कार्यक्रम घरचाच असेल तर आभार कशाला. पण तरीसुद्धा सर, मी सर्वांची कृतज्ञता म्हणून एक 2 मिनिटात सर्वांचे आभार मानतो. सर, सर्वप्रथम आम्ही तुमचे आभार मानतो. सर, आभार हा शब्द खूप कमी आहे खरं तर. आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो सर की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन ह्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली. खरं तर आता संस्थेमध्ये मी जसं रुजू झालो तसं बरेचसे लोक रिटायर झाले, आणि माझ्या माहितीप्रमाणे असा अनौपचारिकरित्या का असेना पण एवढा छान रिटायरमेंटचा कार्यक्रम शक्यतो कोणाचा झाला नाही. झाले असतील, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, उगाचच नको गैरसमज. पण सरांनी परवानगी दिली विशेषतः, कारण की मी कार्यक्रम स्पेशलिस्ट आहे, मला खूप आवडतं. आणि सर, तुम्ही परवानगी दिली त्याबद्दल आभार. त्यातल्या त्यात सर, मी सरांना फक्त विनंती केली होती की सर, जर कार्यक्रमाला मॅडम आले आणि जर कुटुंबीय आले तर खूप बरं होईल. तर सरांनी लगेच मला अनुमती दर्शवली. म्हणजे सरांना असं मी काही सांगितलं आणि सरांनी नाही म्हटलं असं कधीच झालं नाही. सर, आता फक्त मी एक हाऊस म्हणून सरांसाठी फेटा आणलेला. म्हटलं चला, घातला तर घातला, नाही तर काय परत देऊन टाकू म्हटलं. पण सरांच्या केबिनमध्ये गेलो, म्हटलं नको सर, सर्वांसमोर नको विचारायला. सर म्हटलं फेटा आणलाय बघ. असं काय, ठीक आहे म्हणले. लगेच सरांनी म्हणजे होकार, माझ्या कुठल्याच गोष्टीला सरांनी नकार दिला नाही. अगदी म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलासारखं मला किती प्रेम लावलं. म्हणजे मला खरंच तर खूप घडून आलेला आहे सर की तुम्ही भौतिक स्वरूपात आज आम्हाला सोडून जात आहात, पण तसं जरी असलं तरी सर भावनिक स्वरूपात तुम्ही आमच्या सोबतच आहात. आणि मॅडम, तुम्ही पण आमच्या विनंतीला मान देऊन इथे कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचेही आभार. चैतन्य सर, सुप्रिया मॅडम, मृणाल, तुम्ही पण कुठे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रम खरंच एक चैतन्यमय झाला असा खऱ्या अर्थाने म्हणता येईल. तुमचेही आभार. कालिदास पाटील सर, तुम्ही पण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिला, तुमचे आभार. तुमचे सहकारी पण आले, त्यांचेही आभार. त्याच्यानंतर मी म्हटलं की ह्या कार्यक्रम भरपूर होत राहतात, पण कार्यक्रमांना छबीमध्ये कैद करणं हे पण महत्त्वाचं असतं. मी म्हणालो की तारुण्य सरेल, वार्धक्य येईल आणि फोटोचीच फक्त साथ राहील. तर फोटो काढण्यासाठी आम्ही इथे आला, त्याचेही आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, या सर, या सर, या बसा. सर्व सरांचे आप्तेष्ट, त्याच्यानंतर त्यांचे मित्रमंडळी काळे सर, जोशी सर, ते पण आले. सर, तुमचेही आभार. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं, आमचे जे माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, मला अगदी म्हणजे लहान भावासारखं वागवतात. तर सर्वप्रथम मी रोटे मॅडम यांचे आभार व्यक्त करू इच्छितो, कारण की
त्यांनी खूप पुढाकार घेतला सर. सध्या सर्वकडे लॉकडाऊन आहे, मग सगळ्या वस्तू घेण्यापासून सगळं नियोजन करण्यापर्यंत मॅडम तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर मी थोडासा आगाऊ माणूस आहे आणि माझा आगाऊपणा प्रत्येक वेळेस पाठीशी घातला आहे आमचे गावाडे सरांना मी फक्त सरांकडे एक इच्छा व्यक्त केली. सर म्हटलं जसं सरांसाठी जॅकेट आणलं ना, तुमच्यासाठी एक जॅकेट आणलंय म्हटलं ते तुम्ही घाला. सर नाही म्हणायचे, पण तरी त्यांना घालाच. आणि त्यातल्या त्यात समन्वयक म्हणून आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी जास्त आडेवेडे न घेता होकार दर्शवला, तर मी कागवाडे सरांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आम्हाला कळेल ना तो काय असेल, म्हणजे दोन्ही उत्सव मूर्ती नाही उत्सवमूर्ती पाटील सर आहेत, कारण की त्यांचे आता पांढरे झालेत, याच्या अजून गाडी. तर ते आमचे उगवते समन्वयक. तर यानंतर माझी नेहमी खंबीर साथ असणारे माझे इंग्रजी विषयाचे 2 सहकारी श्री एस के पाटील सर, त्यांना कोविड झालेला असून सुद्धा त्यांना माहिती होतं की 31 तारखेला PM पाटील सर रिटायर होणार आहे आणि त्याच्या आत मला बरं व्हायचंय, म्हणून ते कोविडशी झुंज देऊन बरे झाले आणि कार्यक्रमाला आले. सर मी तुमचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर संपाळ मॅडम आणि मॅडम या नेहमी मोठ्या बहिणीसारख्या नेहमी पाठीशी असतात. त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती असते आणि कामासाठी पण त्या नेहमी तत्पर असतात. तर मॅडम तुमचेही आभार. यानंतर आमचे गवारी सर ते गवारी सर तर म्हणजे माझे मित्रच आहेत, ते पण मला त्यांनी खूप मदत केली. आता सर गवारी सर तुमचेही आभार. आणि सर जसं जलवाहिन्या तुम्ही म्हणाले सर, आपले सर आणि साळगावकर सर आणि उरणकर मावशी, तशा मी त्यांना विभागाच्या रक्तवाहिन्या म्हणाले, कारण की ते पण एक जसा स्टेजवर काम करणारा आर्टिस्ट असतो तसा स्टेजच्या पाठीमागे काम करणारा एक बॅकस्टेज आर्टिस्ट असतो. तर उरणकर मावशी सर, आपले सर साळगावकर सर हे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत. तर सर तुम्ही आहात, त्याच्यामुळे सुद्धा विभाग सुरू आहे, विभागाचं कामकाज व्यवस्थित सुरू आहे. मी तुमचेही आभार व्यक्त करतो. यानंतर आम्हाला चांगले गोड गोड काजू खवळणारे गुरु मामा तुमचेही आभार. तुम्ही कार्यक्रमाला आवर्जून येथे उपस्थित राहिलात. यानंतर आजच माझी ओळख झाली श्री सुतार सरांशी. दत्ता सुतार सर, तुम्ही तासगावहून आलेत, कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुमचेही आभार. जोशी सर, काळे सर, आपलेही आभार. यानंतर आपले कुलकर्णी सर, तुमचेही आभार. आणि चुकून जर समजा कोणी राहिलं असेल तर मला माफ करा. कळत न कळत कोणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर मी क्षमा मागतो. आणि सर, कार्यक्रम अनौपचारिक होता. सर आणि सरांची कुटुंबीय, जर आमच्याकडनं नियोजनामध्ये काही थोडीफार चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. आणि जर काही सजेशन्स असतील काही असेल तर सांगा आणि आम्ही नेहमी सर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. सर मी तुम्हाला त्रास देत राहील जसं देत तसं. आणि कार्यक्रम संपला. मी असं माननीय अध्यक्ष महोदय यांच्या वतीने